चाललो आहे वोटिंगसाठी. तर आज आपल्या बसेस निघाल्यात वोटिंगसाठी सगळ्या गावी. आज ग्रामीण भागामधला वोटिंग आज आहे. सीन झाला की आम्ही ज्या गावावरून गाववाल्याने ज्या गाड्या गेलो होतो वोटिंगसाठी सगळ्या गावाला जायला, नालासोपारा, विरार आणि बोरवली, त्या गाड्या अचानक कॅन्सल झाल्या. हे आमचे सगळं क्राऊड सगळे वैतागलेत. इलेक्शन आठवलं सगळ्यांना. झाले वोटिंग फायनली. आता परतीचा प्रवास. हा मस्त शेतामध्ये घर बांधलाय, एकदम लोकेशन पण भारी आहे. रोड टच आहे जागा ही. हा बाहेर रोड समोर. आम्ही एका ठिकाणी 2.5 तास जागेवर होतो. एवढा क्राऊड म्हणजे आम्ही काल सकाळी 3 वाजता गाडी पकडली तर 4 वाजता गावाला पोचलो. पण संध्याकाळी 6 वाजता पुन्हा बसलो गाडीमध्ये आणि इथे पण सकाळी 6 वाजले. म्हणजे विचार करा, आम्ही कंटिन्यू फक्त ट्रॅव्हलिंगच करतोय. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज गावी जातो आहे. माझा आवाज येत नसेल कारण की घसा बसला आहे सर्दीमुळं आणि थोडीशी तब्येत डाऊन आहे. चाललो आहे वोटिंगसाठी. तर आज आपल्या बसेस निघाल्यात वोटिंगसाठी सगळ्या गावी. आज ग्रामीण भागामधला वोटिंग आज आहे. तर पूर्ण म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पूर्ण पट्ट्यामध्ये उद्या ग्रामीण भागातलं वोटिंग उद्या आहे. तर उद्या वोटिंगला गावी जातो आहे आम्ही. आमच्या आता बसेस आहेत गावच्या. टोटल 4 बस केल्या आहेत. तर आपली एक बस आहे आता बुडून. इथे आता मी स्टेशनला आहे बघा. आपला नालासोपाराचा ब्रिज, फ्लायओव्हर, नालासोपाराचा क्राऊड एवढा आहे बघा. इथे रिक्षा स्टँड. चालत जातो आहे इथून. वेस्टवरून मी रिक्षाने आलो, शेअरिंगने. इथून पुढे चालत जातो कारण की इथे रिक्षाला लाईन खूप जास्त असते. रिक्षा मिळेपर्यंत आपण पोहोचू कारण की 10 मिनटाचं वॉकिंग आहे आपलं फक्त पुढे जायला. आता एक नवीन बिल्डिंग बनली आहे बघा. लोकेशन पूर्ण आपल्या स्टेशनच्या बाहेरच आहे, एकदम जवळच. मॉल वगैरे हे डॉमिनोज ओपन झालं रे. अरे वा, भरपूर साऱ्या गोष्टी ओपन झाल्या. पुढे फ्रंटला झुडिओ पण ओपन झालं आहे. ईस्टला सर्वात मोठा झुडिओ तोच आहे. बाकीचे आहेत ते आपल्याला कॅपिटल मॉलमध्ये मिळतील. झुडिओ वगैरे आहेत ते. एक रिक्षा स्टँड वगैरे आहेत सगळे. ते खूप मजा का रिक्षासाठी खूप म्हणजे क्राऊड लिमिटच्या बाहेर आहे. त्यामुळे चालत गेला परवडतं. तर आपण इथून साठी चालत नाही बघा. ही बिल्डिंग खूप मोठं टावर आहे. हा प्रोजेक्ट पण खूप मोठा आहे. लेन्स कार्ड वगैरे आहेत हे बघा. तनिष्का, इथे मोठे मोठे शोरूम आहेत. पुढे झुडिओ आहे. हा समोर ते ऑफरच वाटतं हे बघा समोर लावले. इथे आपल्या समोर मुंबई बाजार. हा पूर्ण समोरचा साड्यांचे शॉप आहेत आपल्याकडे. पलीकडे पण तिकडे काय इथे काय आहे. हा बघा झुडिओ बंद झाला वाटतं. आता ऑलमोस्ट 10:30 वाजून गेले. बंद झाला असेल. 10चा टायमिंग आहे तिथे असतो. आता मस्त केलं इकडे चालायला वगैरे बघा. अगोदर मंडळी माहिती आहे का, इकडून खालून चालायला लागायचं. इथे कसं पूर्ण खिचाड होतं एरिया पूर्ण. म्हणजे बिल्डिंग वगैरे नव्हती, नॉर्मल गोष्टी होत्या. आणि ते पाणीवर खूप भरायचं. पावसाळ्यामध्ये खूप वांदे व्हायचे इथे. आणि पलीकडून त्या साईडला आम्ही तिकडून तिकडून चालत यायचो. इथून चालायला मिळायचं नाही. आता इथे बनवल्यापासून इकडून चालायला मस्त जागा आहे. अजून काम चालू व्हायचं, प्रॉपर झालं नाही. बाकी बघा एंट्रन्स वगैरे खूप भारी झालं आहे बघा. 10 मिनटाचं वॉक आहे. रिक्षा मिळाली असते पण थांबावं लागलं असतं. तरी जाऊ दे, तर थोडा वॉक पण होईल. जेवून आता चालू होतो. इकडे ईस्टला रिक्षा म्हणजे लिमिटच्या बाहेर आहेत. इथून ना पूर्ण पेट्रोल पंपच्या पुढे तिकडे पलीकडे आणि ऑलमोस्ट उस्माननगर त्या साईडला लाईन जाते. एवढी मोठी लाईन आहे, एवढी मोठी लाईन जाते रिक्षावाल्यांची. एवढे रिक्षावाले तिकडे लिमिटच्या बाहेर. आणि ते क्राऊडच आहे ना मंडळी. लिमिटच्या बाहेर क्राऊड आहे. आता हो वाढत जातील कारण की उशीर होणारे लोक पण असतात. आणि मोस्ट ऑफ इकडचा क्राऊड आहे ना ईस्टचा चालत जातो. हा पेट्रोल पंप ईस्टचा इथे एकच आहे.
याचं जवळपास कुठेच नाही. एकदम तिकडे पाठीमागे जावं लागतं डोंगराच्या पलीकडे. संतोष भवन डोंगरात त्या साईडला एक आहे, बाकी जवळपास कुठेच नाही. एकच आहे ठीक आहे. विष्णुवादाच्या आजूबाजूला 2 आहेत, इकडे पुढे पण आहेत. इथं हा एकच आहे. ही समोरची यशवंत हाईट्स हा मोठा टॉवर आहे. ते आपण खूप मोठा टॉवर आहे. क्रॉस करतो इथून. हा समोर मार्केट, हा नाला सुपऱ्यामधला सर्वात मोठा भाजीपाल्याचा मार्केट हा समोर आहे. तो ॲक्च्युली इथे सकाळी मॉर्निंगला यायचं, सकाळी 5 वाजता, 5:30 वाजता, 6 वाजता खूप क्राऊड असतो. आणि इथे होलसेलच्या भावाने आपल्याला भाज्यावर मिळतात. जे काय आपण भाजी घेऊ ते सगळे होलसेल भावाने मिळतात. सकाळी खूप क्राऊड असतो आणि इथून जे भाजीपाला विकणारे वगैरे आहेत ते इथून होलसेलमध्ये उचलतात आणि बाहेर विकायलावर जातात. तर हा सर्वात मोठा मार्केट आहे भाजीपाल्याचा, नाला सदराचा. ते समोर यशवंत हाईट बिल्डिंग. मंडे हा क्लब 7 हॉटेल रेस्टॉरंट आहे, रेस्टॉरंट आणि बार. खूप भारी आहे इथला. म्हणजे आम्ही रिकमेंड करू शकतो तुम्हाला मी, खरं इथली टेस्ट खूप चांगली आहे. मंडळी टेस्टसाठी 1 नंबर आणि रिजनेबल आहे, त्यामुळे तुम्हाला रिकमेंड करू शकतो. हा हॉटेल खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला असं बसेस दिसणार आज. हा सगळा क्राऊड कोकणात जातो बोटिंगसाठी. अशा भरपूर बसेस जातात सगळ्या. जेवढ्या तुम्हाला बस दिसणार जाताना सगळ्या बोटिंगच्या आहेत. आमच्या बसचा टायमिंग 10:30चा होता. 11:15 वाजले. बघूया किती वेळ लागेल यायला. विरारवरून सुटेल मनोलपाड्यामधून. ते आमच्या समोर येते, समोरच्या झाडाच्या समोर तिथे लागेल बस. ही आमची बिल्डिंग, जुनी बिल्डिंग. तिथे दादा राहतो, ईस्टचा घर आमचं आहे. मी राहतो ते वेस्टला, तिथे दादा राहतो. त्या बिल्डिंगच्या खाली तिथे बस येणार. लोकेशन एकदम बरोबर आहे, एकदम नाक्यावरतीच आहे. आपल्या समोरच्या नाक्यावरती येते बस थांबेल. इथे समोर आज क्राऊड सगळं जाणारा बोटिंग जाणारा पब्लिक आहे. तिकडे 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 तुम्हाला भेटणार ते पब्लिक आहे. आता बसेस चालू, हे जेवढ्या बस दिसतात म्हणजे सगळ्या बोटिंगच्या बसेस आहेत. सगळं बोटिंगचा क्राऊड आहे, सगळा कोकणात जाणारा क्राऊड आहे. आपण पोचले बिल्डिंग झाले आपल्या. सुबह सकाळ मंडई, सकाळचे 3:30 वाजलेत. ॲक्च्युली आम्ही अजून इथेच आहे. हा सुपर सीन झाला की आम्ही ज्या गावावरून गावाला ज्या गाड्या गेलो होत्या वोटिंगसाठी सगळ्या गावाला जायला, नाला सोपरा, विरार आणि बोरवली, त्या गाड्या अचानक कॅन्सल झाल्या. जे ट्रॅव्हल्सवाले होते त्या लोकांनी 30,000चे पैसे डबल केले की आता आम्हाला 60,000 हवेत पर गाडीच्या मागे. आणि एवढे द्यायला तर डबल पैसे परवडले तर पाहिजे. आणि अचानक काय झालं म्हणजे आम्ही निघालो, आम्ही खाली उभे होतो रस्त्यावरती, गाडीची वाट बघतोय आणि कळलं की गाड्या कॅन्सल झाल्या. एवढा प्रॉब्लेम झाला मोठा की आता काय करायचं सगळे. मग गाववाल्याने असं तसं करून गावातल्या मंडळीने, मुंबईकर मंडळीने काही गाड्या अरेंज केल्या, अलिबागवरून गाड्या अरेंज केल्या. त्या गाड्या पाठवल्या रात्री 11 वाजता. आत्ता गाडी पोचले असा फोन आला आहे की विरारला गाडी पोचते. आता 3:30 वाजलेत. आता गाडी येईल, गाडी पकडू. आता बघूया, अजून गाडी आली नाही आहे. आता फोन आला की गाडी विरारला पोचली. केवढा वेळ झाला, आम्ही झोपलो घरी. करणार काय एवढा वेळ. खूप लोक अशी उभे होते रस्त्यावर, येऊन उभे राहिले होते, निघून उभे राहिले होते. आम्ही झोपलो होते. आम्ही कसं रोडच्या त्यामुळे टेन्शन नाही. ते खालीच गाडी येणार आहे आपली, समोर गाडी येते. आम्ही घर येतेच आहे. आता बघा किती वेळ लागतो जायला पोचायला. कारण की आत्ता जर गाडी निघाली आता 3:30 वाजून गेलेत. येईपर्यंत तर 15-20 मिनटं जाणार. कारण की गाडी बरत येणार आहे. असं घेत येईपर्यंत वेळ जाणार आहे.
सपोज पकडायची 4-4:30 गाडी निघाली, गाडी पोचायला 12-12:30 वाजतील किंवा 1 पण वाजू शकतो. बोटिंगसाठी एवढा वेळ लागेल. बघूया आता किती वेळ लागतो जायला. मंडळी गाडी आली फायनली आमची. जायचं बघायला. मंडळी 9:30 वाजले ना, आम्ही आता खारपाड्याला पोचलो. त्या आमच्या बसेस लागल्या समोर. हा आमचा क्राऊड गावचा सगळा. इथे चहा नाश्ता थांबलो आम्ही आता. गावची क्राऊडच आमची उतरतात. खूप उशीर झाला आहे म्हणजे आम्हाला पोचायला इथे. चहा नाश्ता करायला बसलो इथे. हां बघा आमचा हिरो पण आला बोटिंगला. मंडळी आम्ही आता निघतो आहे, गाडी काढता इथून. आज समोर हॉटेल वैष्णवी इथे थांबलो होतो. ही आमची गाडी आहे समोरची. आठवड्यात 3-4 बस आमच्याच आहेत गावाल्यांच्या सगळ्यांच्या. इथून ते जरा छान असं सगळं थांबलो होतं. सगळे माणसं आहेत गावातले सगळे. चला आम्ही निघतो आता. गाडी आमची सोडतात गाडी. मंडळी आम्हाला अर्ध्या तास उतरवलं गाडीने. गाडी चढत नाही पुढे, मोठी गाडी आहे. कंटाळा आहेत लोक. कंडिशन बेकार आहे गाड्यांची. हे बघा गाडी आमचं चढत नाही वरती. आता सगळ्यांना उतरवलं खाली. हे बघा इथून आता पुढे कसं जायचं काही कळत नाही. हे आमचे सगळं क्राऊड सगळे वैतागलेत. इलेक्शन मंडळ सगळं आठवेल. मंडळ आम्ही चालत. गाड्या नाहीत. इथून पाऊण तास लागेल वरती जायला. पाऊण तास लागेल चालत जायला. बोटिंगला आलो आम्ही. हालत खराब करून घेतली. 3 वाजले. सकाळी 3 वाजता आम्ही गाडी पकडले. आता 3 वाजले. आम्ही इथेच आहे. अजून पोचलो ना गावाला. हा पूर्ण डोंगर चढून जायचं आपल्याला वरती. पाऊण तास जाणार पूर्ण. कंडिशन बेकार झाली. मंडळी पोहोचतोय आम्ही घरी. आता बघा आता पोचलो. आजचा ट्रॅव्हलिंग हॉरेबल होता. सकाळी 3 वाजता बसलो मी गाडीमध्ये. 4:45 वाजायला आले. मी घरी पोचतोय. झाली वोटिंग फायनली. आता परतीचा प्रवास. चला मंडळी परतीचा प्रवास चालू होते आमचा. आता निघालो आम्ही परत जायला मुंबईला. सामानावर घेतलाय. आई पण येते सोडायला येते आई. चला मंडळी निघतो आम्ही आता मुंबईला जायला. कुठे आहे माहित नाही. तिला पोरच गाडी निघाली ना. गाड्या निघाल्या ना. चला मंडळी घाईत खूप म्हणजे कंडिशन बेकार झाली आज बोटिंगच्या नावाने. अक्षरशः ट्रॅव्हलिंग म्हणजे लिमिटच्या बाहेर बेकार होता. इथे आमच्या बसेस उभ्या आहेत बघा. इथे खाली उभे गेले. आम्ही आता वरून खाली आलो. आणि इथे समोर माझ्या मामांचं घर बांधलं इथे खाली खलाटीमध्ये. ही खलाटी त्यांची.
शेती, त्यांची शेती. इथे पोल्ट्री, नारळ, आंबे वगैरे लावलेत, कलम लावलेत त्यांनी. इथे समोर इकडे वरती आपलं गाव आहे. इथे ह्या पलीकडे, ह्या डोंगराच्या पलीकडे. आणि हे कंपाऊंड मामांचं. त्यांनी घर पण बांधलं खाली. ही जागा त्यांची. पोल्ट्री सुद्धा आहे, भाजीपाला, नारळ, आंबे अशी झाडं लावल्यात त्यांनी. इथे बोरिंग बसवले बघा. हे आता मोबाईल चार्जिंगला लावला इथे. हे लास्ट टाइम बोरिंग मारली इथे. इथून पाणी सप्लाय होतं पूर्ण आतमध्ये. इथे नारळ वगैरे लावताना रेग्युलर पाणी लागतं. इथे बघा एक कलम लावलेत मामाने. टोमॅटो पण आहेत वाटतं. हां, टोमॅटो आहेत, झाडं आहे बघा. टोमॅटो पण धरले तिथे. इथे पण कलम आहेत. तिकडे कोंबड्या आहेत. गावठी कोंबड्यांचा बनवला आहे. गावठी कोंबड्यांचा बनवला त्यांनी ही पोल्ट्री. बॉयलर पण आहेत आणि बॉयलर सुद्धा आणलेत नाही सध्या त्यांनी. गावठी येते बघा आतमध्ये. इथून हे बघा एवढं दिसणार ना प्रॉपर. समोर तिकडे आहेत 5-6 आहेत गावठी कोंबड्या. त्या बघा समोर कोंबड्या आहेत. 5-6 कोंबड्या आहेत आतमध्ये. ही पोल्ट्री बनवली त्याने. ही खलाटी, ही पूर्ण खलाटी आहे आमची गावची खलाटी. इकडे हा त्यांचा शेत इथे. चहाची पात्रे लावली बघा ते. हा पूर्ण शेत होता आधी. आता शेती नाही करत, हे बाकीच्या गोष्टी केल्यात त्यांनी शेतामध्ये. हा मस्त शेतामध्ये घर बांधलाय एकदम. लोकेशन पण भारी आहे. रोड टच आहे जागा ही. हा बाहेर रोड समोर. ही पुढे जागा. तिकडे पुढे हे केळींच्या पलीकडे जागा ती आत्याची, माझी सख्खी आत्या त्यांची. हे मामा. मुंबईला जायला किती वेळ लागतो बघूया. कारण की ॲक्च्युली याचा ट्रॅव्हलिंग खूप म्हणजे एकदम हॉरिबल होता. सकाळी 3 वाजता आम्ही गाडी पकडली. सकाळी 3 वाजता गाडी पकडली ना आम्ही 4 वाजता पोहोचलो घरी. ते पण इथे पुढेच गाड्या लागल्यात, बसेस वगैरे. एवढी कंडिशन बेकार होती. आणि तिथून परत पुढे चालत अर्ध्यापर्यंत चालत गेलो. तिथून मग नंतर पण पुढे आपल्याला काही छोट्या बसेस होत्या, मिनी बसेस, त्या न्यायला आल्या. तर मग निघा. नंतर मग गेलो पुढे घरी. बोटिंग वगैरे केलं, जेवलो वगैरे. जेवण वगैरे गावचंच होतं समाज मंदिरामध्ये. जेवलो वगैरे. नंतर मग लगेच निघालो. 4 पोहोचलो आणि 5 वाजता जस्ट निघालो. आता 6 वाजले बघा. आम्ही आलो आहे. अजून काही क्राऊड बाकी यायचं. सगळ्याला अंदर बस सोडणार. आता मुंबईला पोहोचला किती वेळ लागतो काय माहीत नाही. उद्या संडे आहे त्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम येणार नाही. तरी पण खूप ट्रॅव्हलिंग झालं आहे. म्हणजे अक्षरशः मला ॲक्च्युली माझी तब्येत डाऊन आहे, त्याच्यामध्ये अजून डाऊनच चाललं आहे. तर बघूया किती वेळ लागतो जायला. बस निघाले तर आमचे. फायनल गाडी निघते आता आमची. 7 वाजले गाडी काढायला. मग गाडी भरले पूर्ण. अजून काढत 7 वाजले निघायला. आम्ही 6 वाजता आलो आहे खाली इथे. 7 वाजले गाडी काढायला. मंडळी सुबह सकाळ पोचलो घरी. सकाळचे 6 वाजले पोचायला आम्हाला. ॲक्च्युली एवढा मोठा ट्रॅव्हलिंग झाला, खूप मोठा ट्रॅव्हलिंग झाला. आम्ही संध्याकाळी 6 वाजता निघालो, बस पकडली गावावरून. आत्ता 6:15 आम्ही उतरलो नालासोपारा स्टेशनला. आम्ही एका ठिकाणी 2.5 तास जागेवर होतो.
एवढा क्राऊड. म्हणजे आम्ही काल सकाळी 3 वाजता गाडी पकडली तर 4 वाजता गावाला पोचलो. संध्याकाळी 6 वाजता पुन्हा बसलो गाडीमध्ये आणि इथे पण सकाळी 6 वाजले. म्हणजे विचार करा आम्ही कंटिन्यू ट्रॅव्हलिंगच करतो आहे. पण ते 1-1.5 तास गाडीमध्ये गावाला उतरलो होतो. तर भयानक होता आजचा 2 दिवसाचा ट्रॅव्हलिंग. कारण की ही वोटिंग ॲक्च्युली महागात पडली, आठवून राहिली वोटिंग. सगळ्या लोकांची कंडिशन खूप बेकार झाली होती, कंडिशन खराब झाली होती. पण खूप थकलो आता आम्ही घरी आलो आहे. हे बघा आमच्या सोसायटीमध्येच आहे मी आता, पोचलो. थांबवतो, तुर्तास थांबवतो व्हिडिओ. भेटू अशा पुढल्या छानच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. घरी थोडा आराम करायचा आहे. चला बाय बाय.